मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे पाण्यात लाटा कशामुळे निर्माण होतात. काय ते बघूया. शांत वातावरणात असलेल्या दिवशी जर तुम्ही एखाद्या जलाशयापाशी उभे असाल तर तुमच्या ध्यानात येईल की पाण्यावर अगदी थोड्या लाटा निर्माण होतात. पण जेव्हा सुसाट वारा सुटला असेल आणि वादळी दिवस असेल तेव्हा मात्र पाण्यावर अनेक लाटा कोसळताना दिसतात. म्हणजे पाण्यावर लाटा निर्माण करणारा वारा आहे असे तुमच्या लक्षात येईल. पाण्याची लाट म्हणजे एक प्रकारची ऊर्जा आहे. ऊर्जेचा हा प्रकार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सरकत जातो. लाटांचे निरीक्षण करताना पाणी पुढे पुढे जात आहे असा भास होतो, पण पाण्याच्या पृष्ठभागावर एखादा लाकडाचा ढलपा तरंगत असेल तर तो पुढे सरकत नाही. तो ढकला एकाच ठिकाणी पाण्यात डुबक्या मारताना दिसेल. फक्त वाऱ्याच्या झोताने तो पुढे सरकला जाईल. मग पाण्याच्या लाटेत कोणत्या प्रकारची गती निर्माण होते? पाण्याच्या लाटेत पाण्याच्या कणांची फक्त वर खाली हालचाल समाविष्ट असते. ही हालचाल किनाऱ्यापर्यंत ढकलली जाते, पण प्रत्यक्ष पाण्याचे कण किनाऱ्यापर्यंत ढकलले जात नाही. पाण्याचे कण पाण्याच्या लाटेत खाली वर होताना वर्तुळाकार फिरतात. जेव्हा वाऱ्याचा झोत येतो तेव्हा ते पुढे ढकलले जातात. या हालचालीमुळे पाण्याच्या लाटा निर्माण होतात. आणखीन एक टीप आहे मित्रांनो, गोल्फचा उगम कुठे झाला? काय ते बघूया. गोल्फचा उगम स्कॉटलंडमध्ये झाला, पण तसा बारीक शोध घेत गेले तर आपल्याला शेकडो वर्षाच्या काळात मागे गेले पाहिजे. रोमन साम्राज्याच्या आरंभीच्या दिवसात पगानिका नावाचा खेळ होता. पिसे भरलेल्या कातडी चेंडूने हा खेळ खेळत हॉकी सारखी वाकडी काठी वापरीत इंग्लंडमध्ये 14व्या शतकाच्या मध्याच्या सुमारास गोल्फ सारखा एक खेळ खेळत ब्रिटिश म्युझियम मधील एका पुस्तकात तसे चित्र सापडले आहे. त्या जमिनीवरील एका भोकात चेंडू मारणारे तीन खेळाडू दिसतात. 15व्या शतकात स्कॉटलंडमध्ये गोल्फ खेळाची लोकप्रियता अफाट वाढली. शेवटी या खेळावर कायद्याने बंदी घालण्यात आली, कारण लोक या खेळापायी कामधंदे सोडून वेळ वाया घालवत यांचे धनुर्विद्येकडे लक्ष होऊ लागले. काही लोक चर्चला रविवारी जाण्याचे टाळत होते. जुन्या काळी गोल्फ हा शाही आणि प्राचीन खेळ मानला जात असे. इंग्लंडच्या राजांना गोल्फ खेळ खूप आवडत होता. 18व्या शतकात गोल्फ क्लबच्या स्थापनेला प्रारंभ झाला. गोल्फ खेळाचे नियम आखण्यात आले. याचा स्वीकार सर्वत्र करण्यात आला, पण अमेरिका अपवाद ठरली. येथील क्लबांनी गोल्फचे सर्वसाधारण नियम अमान्य केले. अखेर 1951 साली अमेरिकेसह गोल्फ नियमांना जगभर मान्यता मिळाली. आता सर्वात लांब रेल्वे मार्ग कुठे आहे? जगातील सर्वात लांब रेल्वे मार्ग ट्रान्स सायबेरियन हा आहे, जो मॉस्को ते नाखादकापर्यंत जातो. याची एकूण लांबी 9,478 किलोमीटर आहे. यावर 97 स्थानके आहेत. याच्या संपूर्ण प्रवासासाठी लागणारा एकूण वेळ आहे 8 दिवस 4 तास आणि 25 मिनिटे. आणखीन एक छोटी गोष्ट आहे मित्रांनो, एखादा पक्षी ही दगड खातो का? बघूया. हो, अमेरिकेत आढळणारा शहामृग हा पक्षी फक्त दगडच नव्हे तर तो लोखंडाचे तुकडेही खातो. त्याचे वजन सुमारे 130 किलो असते.
तर उंची 2.5 मीटर असते. याच्या अंड्याची लांबी 14 ते 17 सेंटीमीटर असते, तर व्यास 12 ते 15 सेंटीमीटर असतो. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार, जय हिंद.